मला फार आधी वाटायचं, मी आमच्या आजोबांना पण विचारायचो, सगळ्यांचं वाहन चांगलं 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 आहे, मस्त निवडून घेतले प्रत्येकानं, नाही का नाही. ह्यांचेच भाऊ आहेत कार्तिक स्वामी, त्यांचं वाहन काय आहे? मोर. चांगलं दिसते का उंदीर? कॉमन गोष्ट. अय बोला, अध्यक्ष आहेत ना इथं. मोर चांगला दिसते का उंदीर? ऐकू येते ना तुम्हाला? नुसतं हा तरी म्हणा. मग उंदीर चांगला दिसते का मोर? कोण उंदीर म्हणते बघा एक जण. मोर चांगला दिसतोय का नाही? बरं ठीक आहे. वैष्णवी माता आहे की नाही? वैष्णवी माता काय वाहन आहे? सिंह आहे, वाघ आहे, सिंह आहे. आता त्यांचं सिंह आहे. आता आमचे भोलेनाथ, त्यांचं वाहन काय आहे? नंदी. एवढं मोठं वाहन निवडले का नाही, सगळी वाहनं त्या वाहनावर बसून नेली तरी चालते, एवढं मोठं वाहन. म्हणजे ज्यांनी त्यांनी जे काही निवडलेलं ते असं थोडस अट्रॅक्टिव्ह आहे. आणि ह्यांनी काय निवडलंय? उंदीर. का निवडलंय माहिती का तुम्हाला? बुद्धीचं दैवत आहे. थोडासा आपल्या आपल्या बुद्धीनं थोडासा तर्क लावूया. बुद्धीचं दैवत आहे. बुद्धी म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं, स्थिर. जो चतुर आहे तो बुद्धीचा वापर करतो, आणि जो चंचल आहे तो मनाचा वापर करतो. जो बुद्धीचा वापर करतो तो मनाला कंट्रोल मध्ये ठेवतो. आणि उंदीर म्हणजे मनाचं प्रतीक आहे. उंदीर एका जागेवर 2 तास कीर्तन ऐकत बसला, असं कधी ऐकले काय? ह्या बेळातनं बाहेर गेले, कुठल्या बेळातनं बाहेर गेले काय सांगता येत नाही. त्याचं नाव काय? एका जागेवर बस म्हणलं तरी बसणार नाही. त्याचं नाव काय? 1000ची नोट दिली तरी जो संघ व्यवस्थित तिला ठेवणार नाही, तिचं तुकडं तुकडं करून टाकणार. त्याचं नाव काय? म्हणजे ज्याला चांगलं कळत नाही त्याचं नाव काय? एवढं कळत तरी बस आहे. आणि अशा चंचल रूपी मन रूपी उंदरावरती जे विराजमान आहेत ते बुद्धीचे दैवत. म्हणून माऊली म्हणतात, देवा तुझी सकलार्थ मती म्हणे निवृत्ती दासू अवधारी जिजो. म्हणून बुद्धीचं दैवत या गणपती बाप्पानं म्हणलेलं आहे. का?